ये देखो गजराज जी आ रहे मगाशी दाखवलं तो शाही दरवाजा, तो मून दरवाजा आणि हे जे दोन दिसत आहेत ते सेनापती आणि राजासाठी बसायला. इथून त्यांना पूर्ण ते मुगले आजमचं गाणं प्यार किया तो डरना किया तो इथे शूट झालं. शेषवाल आतमध्ये सुद्धा इथे थोडी भांडी ठेवलेत. केवढा मोठा कढई आहे बघा. करून दाखवलं होतं ते जिथे जोधा अकबरची शूटिंग झाली होती म्हटलं ना, सोनू सूद आणि ऐश्वर्याचा तलवार सीन जो आहे तो. तर त्या ठिकाणी काल जैसलमेरवरून जयपूरसाठी निघालो आहे. ऑल नाईट ट्रॅव्हलिंग आहे. ही बस आहे आमची इथे. आता आम्ही आता 7:30 वाजले. गणपती हॉटेल आहे आणि इथून जयपूर अजून 67 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे अजून आम्हाला 1.5 तास तरी जाईल. सो 9 वाजेपर्यंत आम्ही जयपूरला हॉटेलला पोचू. हॉटेल कुठलं आहे ते आता तिकडे गेल्यावरच कळेल. इथे सुद्धा जबरदस्त फॉग पडलेला आहे. हा हायवे आहे. तिथून गाडी येते ती समोर आल्याशिवाय कळत नाही आहे. गाडीला लाईट्स आहेत त्यामुळे कळत आहे तरी. नाही तर तिथून काय येते त्या रोडच्या इथून काही इथे कळत नाही आहे. बघा पूर्ण फॉग आहे. मला वाटतं पुढचं 20-30 मीटरच दिसते, त्याच्या पुढे काही दिसत नाही. हे हॉटेल आहे. चहासाठी थांबली आहे गाडी इथे 10 मिनटं. थंडी जबरदस्त आहे. 13 डिग्री दाखवतो. तर आपण आता जयपूरला आहोत. आमेरगडला आलेला आहे. सो हा तो सगळा आमेरगड आहे. आम्ही आता पार्किंगच्या इथे आहोत. खूपच मोठा आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे. आता इथून जीपसुद्धा आहेत जायचं असेल तर. चालतच जाणार आहोत कारण की ट्रॅफिक खूप आहे. आज 25 डिसेंबर आहे. आज गर्दी खूप आहे. सो आपण चालतच जाणार आहोत. चाला तिथून 15 मिनटावर आपण गडावरती फोर्टवरती पोचू. आणि मग तुम्हाला जर जीपने जायचं असेल तर तुम्ही जीपसुद्धा करून जाऊ शकता. काहीतरी 500 रुपये आहे त्या जीपचे. पर हेड आहेत की पर जीप आहेत आय डोंट नो. की आम्ही काही चालतच जाणार त्यामुळे विचारलं नाही मी. सो हा पूर्ण फोर्ट आहे जो आपल्याला आता फिरायचा आहे. तर निघालो आहे आम्ही आता चालत आमेरगडसाठी. तो बघा समोर दिसतो तोच आहे. हा आणि हे असं लेक आहे मस्त खाली. लेकसुद्धा स्वच्छ एकदम सुंदर. आणि यावरती हा दिसतोय तो तुम्हाला आमेरगड इथे. हा जो दिसतोय तो. आणि हा इकडे जो आहे तो जयगड या साईडला. म्हणजे दोन्ही बाजूबाजूलाच आहेत. हा देखिए सुनो मेरी बात आप लोग. आमेरगड आणि हा सभी जयगड. लोग सुनेंगे. देखिए मैं आपका गाइड हूँ. पंचावला है. मैं आपको आमिर पैलेस विजिट कराऊंगा. तो आप मेरे साथ चलेंगे, मेरे को फॉलो करेंगे. हमें चलना है पैलेस के लिए, आमिर पैलेस के लिए. आपको बीच में कहीं रुकना, शॉपिंग वॉपिंग के लिए हमें टाइम नहीं खराब करेंगे. आते वक्त हम सब देखेंगे. ठीक है. पहले हम पैलेस देखेंगे जिस काम को हम करना है. ठीक है. सभी मेरे साथ चलेंगे. वहाँ चलना है उस पैलेस के लिए. चलो गाइड भी आ गया है. गाइड के साथ ही चलते हैं. हे पाठी पूर्ण लेक बघू शकता तुम्ही. पूर्ण लेकच्या साईडने चालत जायचं आहे. आणि हा तिकडे आम्हाला फोर्ट. आपण आता फोर्टच्या आतमध्ये आलो आहे. म्हणजे एंट्री गेटमधून आतमध्ये आलो आहे. असं इथे फाउंटन आहे. काय मेंटेन नाही प्रॉपर. असे इथून जायचे वरती झिगझॅगवाला चढण्यासाठी आहे. ते बघा ते एलिफंट पण दिसत असतील तुम्हाला. एलिफंटने पण जाऊ शकता. आता आपण
चालतोय इथं झिगझॅग रोडला, खालून दिसला होता तो. हा इकडे लेक, तिथून आलो आपण. ही जी पूर्ण दिसते ती बाउंड्री आहे त्या पुऱ्या जयगडची, तिथून तिथे अशी दाखवली आहे ती. आणि हा इथे वरती आंबेडकर. भरपूर अशी छोटे छोटे स्टॉल्स आहेत, तुम्हाला काही घेऊ शकता. पूर्ण वाटेमध्ये जाताना स्टॉल्स आहेत. हा वरती आलं की असा एक मोठा दरवाजा आहे, तिथून आता एंट्री करायची. तुम्ही हत्तीने सुद्धा जाऊ शकता बोलत होते बघा. हत्ती तिथे, हत्तीचा रूट वेगळा आहे आणि चालत जायचा रूट वेगळा आहे. फॉरेनर्स सुद्धा खूप आहेत आपलं कल्चर बघण्यासाठी आलेले. ते बघा हत्तीवर हत्ती बसलेला आहे. वो भी टच करने का आया ना, फिर दब गया. पुढे जायचं आता. अरे इधर का है? ये देखो गजराज जी आ रहे हैं. गजराज जी आ गए. तुम्हाला हत्तीवरून जायचं असेल तर आधीच बुकिंग करायला लागते, नाही तर आम्ही सुद्धा गेलो असतो. सगळे हत्ती ऑलरेडी बुक झालेत आज. मस्त वाटतंय. हत्तींना सजवलेलं पण आहे, कलर वगैरे काढले. खूप भारी वाटतंय हत्तीच्या मधून चालताना. वरती अजून एक रोड आहे दुसरा. आतमध्ये आलं की हा असा भव्य नजारा. चलो चलो, बहुत गड़बड़ कर रहे हैं यहाँ पे लोग. हाँ भैया, गाइड करना, गवर्नमेंट गाइड. मस्त असं मोकळं मैदान आहे इथे. तर हा जो गेट आहे हा हत्तींसाठी आणि शाही लोकांसाठी येण्यासाठी बनवला होता. ह्याला सन दरवाजा म्हणजे सूर्य दरवाजा पण बोलतात. आणि तो आहे की त्या साईडला मून दरवाजा म्हणजे चंद्र दरवाजा. तिथून चालणारी लोक किंवा गावातली लोक वगैरे दरबारात यायचे. आणि ह्या पुरा मोठ्या पॅसेजमध्ये ते येऊन काही त्यांची परेड वगैरे असेल ते करायचे. तर ते दोन दिसत आहेत हे तुम्हाला. तर तिथे राजा आणि राजाचा सेनापती बसायचा आणि ती परेड इथून बघायचं. हे असं याची हिस्ट्री आहे. आणि मेन म्हणजे जोधा अकबरमध्ये जो ऋतिक रोशनची एंट्री दाखवली हत्तीवरून, ती ह्या गेटनेच होताना दाखवलेली आहे. त्यामुळे हा किल्ला खूपच महत्त्वाचा आहे आणि शूटिंग वगैरेसाठी सुद्धा यूज केला जातो. तर हे जे मी तुम्हाला दाखवलं एक सेनापती आणि राजासाठी बसण्यासाठी ठिकाण जेव्हा परेड चालू असते तेव्हा. सो खूपच असं ऐतिहासिक गोष्टी आहे तिथे जे बघायला खूप मस्त वाटतं. आपण तिकीट घेतलेले आहे आणि आता आपण पुढे आतमध्ये किल्ल्यासाठी जाऊ. चला. इथून वरती आलं की असा व्ह्यू दिसतोय मस्त. इथून पुढे एंट्री केले की असा व्ह्यू दिसतोय. इथून वरती सुद्धा असं मोठा वाव जागा आहे भरपूर. आणि बघा काय पॅलेस आहे, एक नंबर. तुम्हाला इकडून तो पुन्हा व्ह्यू दाखवतो खालचा, म्हणजे अजून मस्त वाटेल. हा बघा, हेच मी मगाशी दाखवलं, तो शाही दरवाजा, तो मून दरवाजा आणि हे जे दोन दिसत आहेत ते सेनापती आणि राजासाठी बसायला. इथून त्यांना पूर्ण ते परेड दिसत होते त्यावेळी. आणि समोर जे दिसते ते तटबंदी बोलतात ॲक्च्युली या गडाची. ती पूर्ण इथून ते त्या डोंगरापर्यंत पसरलेली आहे जयगडची. सो आणि हे वरती आल्यावरती असं
इथे सुद्धा खूप जबरदस्त आहे. तिकडे आता पुढे जायचं आहे, बघू काय आहे तिकडे. हे जे दिसतंय समोर त्याला दिवाणखाना बोलतात. ते असे भरपूर पिलर्सने बनवलेलं आहे. 16 काहीतरी मार्बलचे पिलर आहेत आणि उरलेले दगडाचे आहेत असं. त्याच्यानंतर हा जो समोर दिसतोय तो गणेश दरवाजा बोलतात. गणपतीची मूर्ती तिथे. ते वरती जे झरोके दिसत आहेत तिथे तेव्हाच्या राण्या वगैरे बसायच्या आणि जेव्हा राजा जिंकून यायचा तेव्हा तिथून त्या झरोकेतून ते त्यांचं स्वागत करायचे फुलं वगैरे टाकून. आणि इकडे राईट साईडला जे दिसतंय ते त्यांचा रसोई म्हणजे किचन त्यावेळेचं. आपण तिथून आलो येताना. सो हे आता आपण गणेश दरवाजामधून आपण आज जातोय वरती. हे जे झरोके दिसत आहेत त्याच्यातून ते राणी राजांना बघायच्या स्वागत. ते मस्त वाटतंय. हां, हे आता आपण अजून गणेश दरवाजातून आतमध्ये आलो वरती. तर हे आहे दिवाने खास. दिवाने खास खाली जे आपण बघितलं होतं ते दिवाने आम होतं आणि आता हे आपण वर बघतोय ना ते दिवाने खास आहे. तिथे सुद्धा आपण तिथून एंट्री केली आणि आता इथे आतमध्ये आलो आहे. सो वरची डिझाईन बघा काय सुंदर आहे. म्हणजे खास दिवाने खास म्हटल्यासारखंच दिवाने खासच आहे. पूर्ण असं काय कारागिरी आहे, टाईल्स वगैरे म्हणजे काय कळतच नाही की कसं बनवलं आहेत त्याने. पण खास प्रमाणेच खास आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे. मस्त. ह्याला शीश महल पण बोलतात. अपनी रानियों को यहाँ तारे दिखाया करते थे. अब उनकी 2 रानियाँ थी, चंद्रका और सूरज को. एक बेडरूम इधर, एक बेडरूम इधर. दोनों के साथ में सर्दी के टाइम व्यतीत किया करते थे. 100 ग्राम का रजाई और सर्दी के टाइम गर्म रहता है, गर्मी के टाइम लाईट लावली की अशा मस्त चमकता येते. आजम फिल्म का गाना देखा होगा, प्यार किया तो डरना क्या. मुघल आजमचं गाणं प्यार किया तो डरना क्या तो इथे शूट झालं. शीश महल आतमध्ये असून सुद्धा आतमध्ये जायला परमिशन नाही. आता आतमध्ये अजून मस्त आहे ते शीश महल. पुरं म्हणजे असं काचेचं रिफ्लेक्शन येतं त्याच्यातून, त्यामुळेच त्याला शीश महल बोलत आहे. आणि दिवाणे खास सुद्धा बोलतात. खूप मस्त. हे त्या शीश महलच्या समोरच गार्डन आहे, फाउंटन वगैरे आहे. खूप छान आहे ते बघा. आपण तिथून आलो होतो आणि हे इकडे दिवाने खास म्हणजेच शीश महल. आता आपण त्या साईडला जायचं आहे. त्यावेळी काय मस्त वाटत असेल हे सगळं. सुंदरच. खास इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कशा प्रकारे बनवलं आणि का बनवलं. हा तो पाणीचा झरणा जाळीदार तिथून पाणी असं येतं आणि इथून पुढे या साईडला असं गार्डनला मिळतं. जाळीदार झरणा बोलतात ते हेच आहे. हा जो झरोका दिसतोय तिथे पहिले राणी बसायची आणि त्याच्याबरोबर अपोजिट साईडला मीना बाजार बोलतात आहे. म्हणजे राणीला शॉपिंग करायची असेल तर ती या विंडोमधून शॉपिंग करायची. जसे आता आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तसं त्यावेळी विंडो शॉपिंग होती. सो ह्या झरोक्यामधून राणी शॉपिंग करत होती आणि समोर अपोजिटला तिथे मीना बाजार होता. तर आता आपण इथून पुढे जाऊया. हे आतमधून आलो तिथे राईट साईडला. तर हे असा पूर्ण टनेल टाईप रोड आहे. मध्ये लाईट्स आहेत, अशा थोड्याशा विंडोज आहेत. आराध्या असा गोल गोल टनेल आहे मस्त. 3-4 राऊंड झाले टनेलचे आणि आता इथे बाहेर आलो. हा ॲक्च्युली जो आपण उभे आहोत त्याला वॉच टॉवर बोलतात. सो इथून ते राजा राणी पूर्ण काय बोलतात ते गावावरती नजर ठेवायची. हे या साईडला तुम्ही बघाल तर पूर्ण गाव आहे. म्हणजे जे काही कलाकार वगैरे राजा राणी घेऊन यायचे ते त्यांचं इथे गाव होतं. आणि हा जो तुम्हाला इथे या साईडला लेफ्ट साईडला दिसतोय तो जयगड आहे आणि इथे त्यांची शाही सेना राहायची. ओके. आणि इथे त्यांना सगळ्यांना गाव जवळपास 1000 वर्षापूर्वीचं गाव आहे.
खूपच मस्त वाटते. चला आता पुढे जाऊ. आता आपण वॉच टॉवरच्या पुढे चाललो आहे. सरळ असा मस्त रोड आहे. रोड इन द सेन्स पॅसेज आहे. त्या पॅसेजमधून चाललो आहे. तो बघा, तो तिथे वॉच टॉवर होता आणि आता आपण इथे आलो आहे. इथे दुसरा पण एक वॉच टॉवर सारखंच आहे, पण ते टॉवर नाही आहे, असंच आहे. हा बघा इथे, हा दुसरा वॉच टॉवर आहे का? वही वॉच टावर अभी आए थे इधर से तो आए थे. हा हा बघा, हा एक इथून मस्त वॉच टॉवर आहे. हा आपल्याला पूर्ण फ्रंट व्ह्यू दिसतोय. ते बघा, जिथून आपण आलो होतो ते हा लेक व्यवस्थित दिसतोय आणि तिथे गार्डन पण आहे, जे आपल्याला ॲक्च्युली खालून दिसत नव्हतं, वरून चांगलं दिसतं. छान मस्त व्ह्यू आहे. आता इथून मानसिंग महलकडे चाललो आहे आपण. एवढा मोठा महल आहे की खरंच एक कोण हरवलं तर सापडणार पण नाही. एवढे वेगवेगळे रस्ते आहेत. हो, हे मानसिंग महल आहे मला वाटतं. अकबर के शीश का मांडो फिल्म में देख रहे हैं. राजा मानसिंह के ऊपर की साइड रहते थे. अब उनकी राजा मानसिंह, 12 ने उसके 12 घर बनाए. 3 इधर इधर, 3 इधर, 3 इधर. ओके, 12 रानियों के लिए 12 घर है ये. ये रखी गई. एक रानी दूसरी रानी घर में नहीं देख सकते. 7 बजे राजा की रानी जाती थी, 12 रानियाँ रानी जाती थी. राजा का मन जिस रानी को लाइक करता था उस सिद्धि से उतरते थे. रात का टाइम एक रानी के पास व्यतीत करने के बाद मॉर्निंग में 6 बजे वापस अपने पैलेस में. एक रानी के पास राजा, 11 को पता ही नहीं राजा कहाँ है. इस वजह से बोल बुले अभी कहा जाता है. और ये 12 दरी बनाया. 12 रानियों को कोई प्रॉब्लम होता था, यही सोल्व होता था 12 दरी. राजा जी बैठ जाते थे, 12 एक बार रानियाँ बैठ जाती थी. रानियाँ अपनी समस्या बताती थी. राजा जी उस समस्या को सुन के हल किया करते थे. जोधा अकबर मूवी देखा होगा, ऐश्वर्या और सोनू सूद वाला तलवार वाला सीन है, प्रैक्टिस वाला, वो यही शूट हुआ है. ओके, जोधा अकबरचा जो सोनू सूदचा आणि ऐश्वर्याचा जो सीन आहे तलवारवाला, तो हा समोर जे दिसतंय तिथेच शूट झाला होता. तुम्हाला ऐकायला आलं काही माहीत नाही गाईडचं, पण इथे हे 12 रूम्स आहेत 12 राणीसाठी. जेव्हा मानसिंग राजाच्या 12 राण्या होत्या तेव्हा तो त्या 12 राण्यांना इथेच ठेवायचा आणि रस्ते असे भुलभुलैया बनवलेत की राजा कोणत्या राणीकडे ते कळायला नको. अरे बापरे, भारी स्टोरी आहे. मगाशी आपण बरोबर तिथे होतो, आता आपण इथे आलो आहे. जे तुम्हाला वरून दाखवलं होतं ते, जिथे जोधा अकबरची शूटिंग झाली होती म्हटलं ना, सोनू सूद आणि ऐश्वर्याचा तलवार सीन जो आहे तो, तर त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. हीच ते राण्यांची घरं, इकडे 3 तिकडे 3 अशी. मस्त आहे. ही ॲक्च्युली टनेल आहे. इथून त्या टनेलचा यूज काय होता त्यासाठी इन्फॉर्मेशन दिली येते. म्हणजे जर कुठल्या इथे कोणाचं आक्रमण झालं तर ते सुरंग डायरेक्ट त्या जयदुर्गकडे जात होती. म्हणजे इथून पळून जायला वगैरे या सुरंगचा यूज होत होता. जरा बघूया काय आहे. अशी टनेल आहे. पण आता ॲक्च्युली तिथे दरवाजा लावला आहे. टनेल अशी इथे खाली जाते, ती जयदुर्गकडे जाते. इथे थोडी भांडी ठेवली आहेत. केवढा मोठा कढई आहे बघा. काय या कढईचा उपयोग होत होता काय माहीत नाही, पण खूपच मोठी आहे. स्विमिंग पूल सारखी 2 आहेत तशा. इथे पण एक आहे. शाही परिवार का खाना बनता था इसमें. मला मगाशी दाखवलं होतं की मीना बाजार, तो हाच ह्या प्लेसमध्ये लागायचा मीना बाजार. आणि तो झरोका बोलला होता ना, तिथून तुम्हाला राणी बघायची, तो झरोका आहे. तिथे राणी विंडो शॉपिंग करण्यासाठी या मीना बाजारमध्ये बघायची. तर या पॅसेजमध्ये तो पुरा मीना बाजार लागायचा. सो मगाशी आपण त्या वॉच टॉवरच्या इथे होतो, त्याच्यानंतर त्या झरोक्यातून राणी बघायची तिथून बघितलं आपण, आणि आता इथे मीना बाजारला आलो आहे.
सो इथून बाहेर जायचं आहे आता. सो हे इथून फोर्टच्या बाहेर जायला रस्ता आहे आता. हा एक्झिटच झालो आपण. हे इथे उतरताना आपण बॅक साईडने उतरतो इथून अमेर फोर्टच्या. सो आपल्याला बघा इथे जयदुर्ग जो बोलतात तो व्यवस्थित दिसतोय आपल्याला एकदम स्पष्ट. आता तिथे काय आपण जाणार नाही आहे, पण जी सुरुंग होती जी मला वाटतं ह्या साईडनेच कुठेतरी होती ती सुरुंग इथून खालून डायरेक्ट जयदुर्गकडे जाते. 2 किलोमीटरच्या आसपासची ती सुरुंग आहे. सो हा जयदुर्ग. मित्रांनो, अमेरगड फोर्ट आपला पूर्ण फिरून झालेला आहे आता. सो अमेरगडचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथे संपवतोय. आता नेक्स्ट स्पॉटला आपण जाऊ. मला वाटतं जंतर मंतर, हवा महल आणि जलदुर्ग एक आहे. जलदुर्ग आपण आतमध्ये जाणार नाही आहे कारण की तिथे कोणाला परमिशन नाही आहे. सो बाहेरूनच तो दाखवता येईल. त्याच्यानंतर जंतर मंतरनी हवा महल बघू आता किती वेळ लागतो आहे. जर त्या टाईममध्ये आपल्याला शूट करायला मिळालं तर मी तुम्हाला दाखवतो. मग आमेर महल कसा, आमेर महल बोलतो आहे, हां आमेर महलच. आमेर महल तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.